दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा। नमस्कार, मी दीपाली तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। हा सण तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, ऐश्वर्य, संपत्ती आणि भरभराट घेऊन येऊ। दसरा म्हणजेच विजयादशमी हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे। हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी दसरा हा एक शुभ मुहूर्त आहे। या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला। असत्यावर सत्याचा विजय आणि वाईटावर चांगल्याचा जय याची शिकवण हा दसऱ्याचा सण देतो। नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी आणि नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी दसरा हा उत्तम दिवस आहे। आज आपण दसऱ्याची पूजा यथायोग्य पद्धतीने कशी करायची आहे हे पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। दसऱ्याच्या दिवशी आपल्या घराच्या दाराला आंब्याची पाने व झेंडूच्या फुलांचे तोरण लावायचे आहे। दारासमोर रांगोळी काढायची आहे। सर्वप्रथम आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि नंतर त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग मांडायचा आहे। चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे। पूजेसाठी मी हा लक्ष्मी मातेचा फोटो घेतलेला आहे। लक्ष्मी मातेच्या फोटोची पाटावरती स्थापना करूया। आता फोटोला हार घालून घेऊया। आता आपण सरस्वती यंत्राची स्थापना करून घेऊया। या ठिकाणी मी पाटीवरती सरस्वती यंत्र काढून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही पूजेसाठी त्याची स्थापना केली तरी चालेल। कुठलीही पूजा करताना पाटावरती सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा आहे। चला तर मग दीप प्रज्वलन करूया। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते। आता दिव्याला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून फूल वाहून घ्यायचं आहे। दिव्याला नमस्कार करायचा आहे। आता पाटावरती गणपती बाप्पांची स्थापना करून घेऊया। विड्याची 2 पाने पाटावरती ठेवायची आहेत। त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर सुपारी ठेवायची आहे। सुपारीला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पांना दुर्वा वाहून घ्यायचे आहेत। गणपती बाप्पांना फूल वाहून घ्यायचं आहे। नमस्कार करून घ्यायचा आहे। आता पाटावरती कलशाची स्थापना करायची आहे। एका तामणामध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत। त्यावरती हा कलश ठेवायचा आहे। कलशामध्ये गळ्यापर्यंत पाणी भरून घेतलेलं आहे। आता कलशावरती कुंकवाची बोटे ओढून घ्यायची आहेत। कलशामध्ये थोडेसे हळद, कुंकू, अक्षता, थोड्याशा दुर्वा, एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि एक फूल टाकायचं आहे। आता कलशावरती 5 नागेलीची पानं ठेवून घ्यायची आहेत। तुम्हाला नागेलीची पानं मिळाली नाही तर आंब्याची पानं घेतली तरी चालतील। आता यावरती नारळ ठेवायचा आहे। नारळाला हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। हार घालून घ्यायचा आहे। नमस्कार करून घ्यायचा आहे। आता लक्ष्मी मातेच्या फोटोची पूजा करून घेऊया। लक्ष्मी मातेला हळद कुंकू आणि अक्षता वाहून घेऊया। आता सरस्वती यंत्राची पूजा करून घेऊया। हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायचे आहे। सरस्वती यंत्राला एक फूल वाहून घेऊया। लक्ष्मी मातेच्या फोटोला आणि सरस्वती यंत्राला नमस्कार करून घ्यायचा आहे।
माता सरस्वती ही विद्येची देवता आहे। दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनाला खूप महत्त्व आहे। या दिवशी आपल्याला पाटावरती आपल्या मुलांची शाळेची पुस्तके, आपल्याकडे असलेले धार्मिक ग्रंथ यांची पूजा करायची आहे। सर्व पुस्तकांना हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायचे आहेत। फुलं वाहून घ्यायचे आहेत। आता आपण शस्त्रपूजन करून घेऊया। विजयादशमीला विद्येप्रमाणे शस्त्रांनाही खूप महत्त्व दिले जातं। या दिवशी हत्यारे आणि शस्त्रांची पूजा केली जाते। या ठिकाणी मी माझ्याकडे असलेली कैची, सुरी, पक्कड आणि स्क्रूड्रायव्हर इत्यादी पूजेसाठी घेतलेले आहे। आता या सर्व हत्यारांना हळद कुंकू आणि अक्षता वाहून पूजा करून घेऊया। फूल वाहून घेऊया। दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना देखील फार महत्त्व असतं। दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना सोनं म्हणून एकमेकांना, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना वाटलं जातं। तर या आपट्याच्या पानांची पूजा करून घेऊया। आपट्याच्या पानांना हळद कुंकू आणि अक्षता वाहून फूल वाहून घेऊया। आता सर्व देवांना, पुस्तकांना आणि हत्यारांना आपट्याची पानं वाहून घेऊया। दसऱ्याच्या दिवशी आपण देवांना पुरणपोळीचा किंवा काहीतरी गोडाचा नैवेद्य बनवतो। नैवेद्य तयार होतोय तोपर्यंत आपण देवांना दुधाचा नैवेद्य ठेवूया, पाणी ठेवूया। आपल्या घरात जी कुठली फळं असतील ती देखील देवाला नैवेद्य म्हणून ठेवायची आहेत। या प्रकारे मी पाटाभोवती छान रांगोळी काढून घेतलेली आहे। आता या ठिकाणी आपली दसऱ्याची पूजा यथासांगपणे पार पडलेली आहे। अगरबत्ती लावून घेऊया। आता निरंजन लावून सर्व देवांना ओवाळून घ्यायचं आहे। दसरा हा दिवस म्हणजे आपल्या मनातील वाईट विचारांचा पराभव करून चांगल्या विचारांना जिंकून घेण्याचा दिवस आहे। तर यावर्षी तुम्ही दसरा साजरा करताना कुटुंबासोबत शस्त्रपूजा करा, आपट्यांची पाने सोने म्हणून वाटा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनातील कटुता, राग, ईर्ष्या बाजूला ठेवा आणि एकमेकांशी प्रेमाने वागा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील। तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।